पावसाच्या अनुषंगाने जे आपण नाला सफाई आणि रेल्वे सोबत काय काम करत आहे त्याच्याबद्दल हेरोडे साहेब आपल्याला ब्रीफ करणार आहे. सर धन्यवाद. नमस्ते. नाले सफाईच्या अनुषंगानं आगामी पावसाळा आणि पावसाळ्याचे धोके विचारात घेऊन शहरामध्ये आपल्याकडं नाले सफाई अत्यंत प्रभावीपणे चांगल्या पद्धतीनं सुरू आहे. आणि मला सांगायला आनंद वाटतो की यावर्षी आयुक्त महोदय 1 तारखेला हजर झाले 1 एप्रिलला, आणि त्याच्यानंतर प्रत्येक प्रभाग समितीमध्ये नाले सफाईच्या अनुषंगानं आयुक्त महोदय स्वतः या ठिकाणी जातात, संपूर्ण आढावा घेतात आणि प्रत्यक्ष फील्डवरती जाऊन कुठल्या कुठल्या नाल्यांची सफाई कशा पद्धतीनं करावी लागेल याच्या सर्व सूचना दिल्या जातात. किंबहुना ज्या नाल्यांची सफाई झालेली आहे त्याचा सुद्धा आढावा घेतला जातो. नाल्यांच्यावर असणारे अतिक्रमणं, नाल्यांच्यामध्ये झालेला भराव आणि महापालिकेचा असा आता हे राहिलेलं आहे की ॲज पर DP प्रमाणे हे नाले सफाई झाले पाहिजेत. याच्यावरची कटाक्षानं या ठिकाणी सरांच्या माध्यमातून असेल किंवा एकूणच महापालिकेनं असेल त्याच्यावरती प्रभावीपणे जोर दिलेला आहे. आणि त्याच्यामुळं दरवर्षीपेक्षा निश्चितपणाने सांगायला हरकत नाही की अधिक प्रभावीपणे किंवा अतिशय चांगल्या प्रकारचे नाले सफाई सुरू आहे. आणि जून महिन्याच्या आमचा जो अंदाज आहे की एक 5 जून 7 जूनपर्यंत ही नाले सफाई आम्ही चांगल्या प्रकारे पूर्ण करतोय. आणि प्रत्यक्ष या ठिकाणी नाल्यावरती जाऊन किंवा अडचणी बघण्याचा प्रयत्न या ठिकाणी प्रशासनाचा राहिलेल्या सरांच्या माध्यमातून राहिलेला आहे आणि अतिशय चांगल्या प्रकारची नाले सफाई सुरू आहे. याचबरोबर आपल्या शहरातनं जाणारी रेल्वे वाहतूक ही फार मोठ्या प्रमाणामध्ये आहे. तर फेब्रुवारी महिन्यामध्ये रेल्वेचे अधिकारी माननीय महापौर महोदयांकडे येऊन एक चांगली बैठक झालेली होती. तत्कालीन आयुक्त महोदय त्या बैठकीला उपस्थित होते. तर सर आल्यानंतर सुद्धा रेल्वे आणि रेल्वेच्या माध्यमातून IITच्या संपर्कामध्ये राहून या ठिकाणी रेल्वेला ज्या अडचणी आहेत त्या अडचणी दूर करण्याचं काम सुद्धा या ठिकाणी सुरू आहे. परवाच्या अनुषंगानं आणखी एक बैठक झाली आणि त्या अनुषंगानं पुनश्च एकदा रेल्वेला कुठल्याही प्रकारची पावसाळ्यात अडचण येणार नाही या पद्धतीनं रेल्वेचे अधिकारी आणि आमचे अभियंते यांची संयुक्त पाहणी या ठिकाणी करून अडचणी काही राहिल्या असतील तर त्या सुद्धा आपण दूर करतोय. रेल्वेची जी मध्ये बैठक झालेली होती ती कलवट नंबर 78च्या अनुषंगानं, तर त्या ठिकाणी सुद्धा ज्या काही अडचणी रेल्वेला अभिप्रेत आहेत ते आपण त्या ठिकाणी IITच्या माध्यमातून दूर करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतो आहोत. तर एकूण हे नाले सफाईबद्दल झालं. त्याचबरोबर मागच्या आपल्या पत्रकार परिषदेमध्ये आपण शहरात येणारा राडारोडा त्याच्यावरती कशा पद्धतीनं नियंत्रण आणता येईल याचा एक विचार करण्याचं धोरण आम्ही या ठिकाणी मांडलेलं होतं. तर त्याचा पहिला टप्पा म्हणून त्याचं आपण धोरण तर ठरवतोय. धोरण महापालिकेनं ठरवलं, आपण विविध विभागांना ते अभ्यासाकरता पाठवलेलं आहे. त्यांच्याकडनं त्याच्यामध्ये काही अधिक सुधारणा आल्या तर आपण ते अंतिमता करून आपण त्याचे चेक नाके उभा करतोय आणि त्याच्यावरती कसं नियंत्रण आणता येईल हे आपण प्रयत्न करायला लागलेलो आहे. तर हा एक भाग झाला. पण त्याचा एक तातडीनं भाग म्हणून आपण आदरणीय महोदयांच्या सूचनेनुसार या ठिकाणी फिरतं डेब्री मोबाईल नियंत्रण पथक आपण स्थापन केलेलं आहे. आणि हे ऑलरेडी ते काम चालू झालेलं आहे. त्याच्यामध्ये महानगरपालिकेचे प्रतिनिधी आहेत, वाहन आहे सुसज्ज अशा प्रकारचं. त्याच्यामध्ये महानगरपालिकेचे प्रतिनिधी आहेत, महसूल विभागाचे आहेत, वन विभागाचे आहेत, पोलिसांचे आहेत, वाहतूक विभाग, अशा पद्धतीचं एक पथक या ठिकाणी शहरामध्ये ऑलरेडी कार्यरत झालेलं आहे. ते फिरती करते, पाहणी करत आहे. ही सुरुवात या विषयाला आपण या ठिकाणी केलेली आहे. यामुळे या ठिकाणी मला हे आवर्जून सांगावं लागेल. दुसरा भाग असा आहे की आपल्या शहराला असणारा एक ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा आहे, आपल्याला ज्ञात आहे. आपण मागच्या पत्रकार परिषदेमध्ये सुद्धा आवर्जून याचा उल्लेख केलेला होता. त्याच्याच अनुषंगानं वसईचा किल्ला हे सगळ्यात आपल्या दृष्टीनं एक ऐतिहासिक मोठा वारसा आहे. महाराष्ट्राचा असेल, देशाचा जागतिक दर्जाचा वारसा असं म्हणलं तर चुकीचं काही होणार नाही. त्या ठिकाणी आपल्याला येणाऱ्या पर्यटकांना, इतिहास संशोधकांना, इतिहास प्रेमींना कशा फॅसिलिटी देता येईल आणि त्या ठिकाणी पर्यटन कसं वाढवता येईल या अनुषंगानं पुरातत्व विभागाच्या संपर्कामध्ये महानगरपालिका सातत्यानं आहे. त्याच्याच अनुषंगानं आज पुरातत्व विभागाचे मुंबई रिजनचं काम बघणारे श्री आंबेकर आणि इथले श्री शिंदे यांच्यासोबत आयुक्त महोदयांनी एक सविस्तर बैठक घेतली आणि या ठिकाणी किल्ल्यामध्ये काय फॅसिलिटी देता येईल, या ठिकाणी महानगरपालिकेचा निधी किंवा राज्य शासनाचा निधी
या ठिकाणी कसा उपलब्ध करून काय करता येईल, त्यांना मान्य होईल अशा पद्धतीचे प्रस्ताव तयार करण्याचं ठरलेलं आहे. आणि आपली यंत्रणा ही पुढच्या आठवड्यामध्ये पासून त्या ठिकाणी काम करते. तर हाही भाग या ठिकाणी की किल्ल्यामध्ये फॅसिलिटी कशा देता येतील, शिवाय सरांनी या ठिकाणी आयुक्त महोदयांनी या ठिकाणी किल्ल्यामध्ये काय त्रुटी आहेत, पर्यटकांच्या अनुषंगानं काय अडचणी आहेत आणि त्या कशा अडचणी दूर करता येतील, किंवा काही सुरक्षितता असेल, नोंदी असतील, अनावश्यक वावर असेल, या बाबतीत सुद्धा पुरातत्व विभागाला एक काही काळजी घेण्यासंदर्भात, काही त्या ठिकाणचं मेकॅनिझम उभारण्यासंदर्भात सूचना आजच्या बैठकीमध्ये दिलेल्या आहेत. निश्चितपणाने येत्या काही कालावधीमध्ये आपण पुढे गेलेलो असो या ठिकाणी मला त्या ठिकाणी उद्धृत करावं लागेल. त्याचबरोबर आहे की शहर सौंदर्यीकरणाचा आपण मागच्या बैठकीमध्ये उल्लेख केलेला होता. या अनुषंगानं शहरामध्ये CSRच्या माध्यमातून महानगरपालिका आपल्या फंडातून करत असते, गरजेनुरूप तो भाग वेगळा, पण शहरवासियांचा त्याच्यामध्ये समावेश असावा, त्यांच्या सहभागातून काहीतरी करावं या दृष्टीनं त्याच्यावरती काम सुरू आहे. आम्ही म्हणजे मी माझे शहर अभियंता या ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी काम करतोय. पुढच्या आठवड्यामध्ये एक व्यापक बैठक माननीय महापौर महोदय, माननीय आयुक्त महोदय यांच्या अध्यक्षतेखाली आपण शहरामध्ये त्या ठिकाणी पालिकेमध्ये घेतोय. आणि शहरातल्या काही उद्योगपती असतील किंवा चांगल्या बँका असतील, असोसिएशनचे अनेक घटक मोठे आहेत, काही दानशूर व्यक्ती आहेत, त्यांच्या माध्यमातून व्यावसायिक आहेत, त्यांच्या माध्यमातून शहर सौंदर्यीकरणाच्या बाबतीमध्ये सुद्धा आम्ही काही कॉम्पोनंट तयार केलेले आहेत. त्याच्यामध्ये सुद्धा त्यांचा सहभाग आपण घेऊन आपण पुढे जाण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतोय. महत्त्वाचं म्हणजे या साधारण 1.5 महिन्यामध्ये एक शहरामध्ये सांगायला हरकत नाही प्रांजळपणा की आपल्या शहरामध्ये तयार होणारा कचरा, शहर स्वच्छ होतं याबद्दल दुमत नाही, पण निर्माण होणाऱ्या कचऱ्यावरती ज्या पद्धतीनं प्रोसेसिंग व्हायला पाहिजे ते होत नाही, अनंत अडचणीमुळे आहे लक्षात घ्या. तर त्याच्यामध्ये या गेल्या 1.5 महिन्यामध्ये तयार होणाऱ्या कचऱ्यावरती शास्त्रोक्त पद्धतीनं कसा त्या कचऱ्याची विल्हेवाट लावायची याच्या बाबतीमध्ये निश्चितपणानं ही पालिका फार पुढे चाललेली आहे. अर्थात त्याचा आउटपुट याला वेळ लागेल, तो भाग वेगळा, पण आपल्याला या ठिकाणी 1.5 महिन्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं जे तयार होणारा कचरा तो ग्राउंड लेवलला कसं त्याचं प्रमाण कमी करता येईल, किंबहुना शून्य कचरा करता येईल का, किंवा मोठे जर गृहसंकुल असेल त्या ठिकाणी काही प्रोजेक्ट उभा करता येतील का, किंवा ठिकठिकाणी पॉकेट्स आहेत त्या ठिकाणी कचऱ्याचं प्रमाण कसं काही कमी करता येईल, ओल्या कचऱ्याचं काय करायचं, सुका कचरा कसा वेगळा करायचा, एकूण येणाऱ्या कचऱ्याचं काय करायचं, किंबहुना गोकुरी या ठिकाणी असणारा जो काही आमचा मोठा स्टॉक आहे कचऱ्याचा वर्षानुवर्ष पडलेला आहे, ज्याला अपेक्षित अशा पद्धतीने आपण प्रक्रिया करू शकलो नाही, त्याच्यावरती काय करायचं या बाबतीत सुद्धा आयुक्त महोदयांनी अतिशय चांगल्या पद्धतीने निर्देश प्रशासनाला दिलेले आहेत. आणखी त्याच्याच अनुषंगाने येणाऱ्या महासभेमध्ये आपण बऱ्यापैकी या ठिकाणी विषय घेतलेले आहेत. आजच या म्हणजे राज्याच्या म्हणजे स्वच्छ भारत मिशनच्या सेलचे प्रकल्प संचालकांना या ठिकाणी निमंत्रित केलेलं होतं. त्यांचे कन्सल्टंट सुद्धा या ठिकाणी उपस्थित होते आणि त्या माध्यमातून सुद्धा आपल्याला राज्य शासनाचा निधी, केंद्र शासनाचा निधी आणि काही प्रमाणामध्ये आपला शेअर या टाकून अशा पद्धतीनं मोठा प्रोजेक्ट काही करता येईल का, काही छोटे प्रोजेक्ट करता येतील का, या पद्धतीनं एक विचार विनिमय बऱ्यापैकी चालू आहे. आपण खात्री आहे येत्या काही कालावधीमध्ये निश्चितपणे यामध्ये सुद्धा आपण अधिक प्रगती पथावर असू या ठिकाणी. तर मला वाटतंय सद्यस्थितीत गेल्या पत्रकार परिषदेपासून आताच्या कालावधीमध्ये आपण ह्या पद्धतीने आपली डेव्हलपमेंट झालेली आहे. ही एक प्रोडक्ट माझ्याकडची माहिती दिलेली आहे ती महोदयाने विनंती करतो. नालेसफाई आतापर्यंत 70% नालेसफाई पूर्ण झालेली आहे. मी तुम्हाला डिटेल्स देईल त्याच्यामध्ये, पण नाल्यांची संख्या आहे आपल्याकडे, किती एकूण नाले किती आहेत, किती पूर्ण झाले, किती चालू आहेत आता आणि किती शेवटच्या टप्प्यात आपण करतोय, सगळे टप्पे आपण निश्चित केलेले आहेत. आपल्याला तो डाटाही मी शेअर करेल गणेशच्या माध्यमातून. एक लक्षात घ्या, आपले प्रयत्न प्रामाणिकपणे आपण करतोय. नाले सफाईच्या माध्यमातून पाणी पुढं कसं वहन होईल, पुढं खाडीपर्यंत कसं जाईल याकरता आपले प्रयत्न हे चालू आहेत. आता याच्यामध्ये एक मुद्दा राहिला की जो इथं उद्धृत करणं मला फार गरजेचं आहे. मुळात एक आपण लक्षात घेतलं पाहिजे की पाणी का साठतं, तर या शहरामध्ये वाढणारं अर्बनायझेशन, नागरीकरण फार वेगानं व्हायला लागलं. पूर्वी जागा मोकळ्या होत्या, पाणी साठलं जायचं. आज त्या जागेवरती मोठ्या प्रमाणामध्ये विकास होतोय. तो कसा होतोय, काय होतोय हा नंतरचा विषय राहील, पण विकास होतोय, जागा बंद होत आहेत, नाले अरुंद होत आहेत,
आणि विशेषतः एक महत्त्वाचा भाग आता आमच्या अभ्यासातून हे लक्षात येतोय की हे नाले शेवटी खाडीला जातात. खाडीला जाणाऱ्या नाल्यांच्या मध्ये शहरामध्ये सुद्धा मँग्रोव्ह मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि जी खाडीची तोंड समुद्राला मिळत आहेत त्या ठिकाणी मँग्रोव्हचं प्रमाण मोठं आहे, गाळाचं प्रमाण मोठं आहे. खाड्या पूर्वी रुंद होत्या तोंड, ते आता अरुंद झालेले आहेत आणि ज्या पद्धतीनं समुद्राला पास व्हायला पाहिजे ती होत नाही आहे. आणि त्याला अडचण अशी आहे की कायदेशीर आहे ते आपल्याला मान्यच करावी लागेल की मँग्रोव्हच्या बाबतीमध्ये आपल्याला फार बंधनं आहे. म्हणजे पूर्वीसारखे अर्थमोहीमची मशिनरी त्यामध्ये टाकून आपण कशाही पद्धतीनं स्वच्छता करायचं होता ते होत नाही, करता येत नाही, कायद्याची बंधनं आहे. किंवा मँग्रोव्हला धक्का कुठं लागता कामा नये हे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश आहेत लक्षात घ्या. त्याच्यामुळे अडचण आहे. पण या वेळेला माननीय आयुक्त महोदयांनी स्वतः वन विभागाची कॉम्प्रिहेन्सिव्ह सोल्युशन पाहिजे फ्लडिंगसाठी. फक्त नाले सफाई आपण म्हटले की नाले सफाई आपण व्यवस्थित केली आणि शहर बुडणार नाही, तर तसा नाही आहे. तुम्हाला पूर्ण जर जिओलॉजी तुम्ही बघितली नाला आपले वसई विरारच्या, तर होल्डिंग पॉइंट आवश्यकच आहे. इवन इफ तुमच्या किती तुम्ही चांगले नाले केले तो पण आपला जे स्ट्रक्चर आहे, म्हणजे जर जुना काळ तुम्ही बघितला असेल तर सोपारा वॉज अ हार्बर, म्हणजे समंदर होता मध्ये, नंतर सिल्टिंग होऊन आपण असं केलेलं आहे. तर एक कॉम्प्रिहेन्सिव्ह सोल्युशन शिवाय नो वन कॅन क्लेम की बुडणार नाही. नाले सफाई एक भाग. IIT मध्ये 3-4 त्यांनी गोष्टी सांगितली होती. वन इज ऑफकोर्स की नाले तुम्ही सफाई करा, जे रुंदी आहे नॅचरल ते तुम्ही विड्थ ते करा. दुसरा त्यांनी सांगितलं होतं की तुम्हाला असे ज्यावेळेस हाय टाईड येणार तुमच्या नाल्याच्या पाणी जाणारच नाही, तर ते होल्डिंगसाठी तुम्हाला ते होल्डिंग पॉन्ड्सचा त्यांनी सांगितला होता. त्यांनी 2 होल्डिंग पॉन्ड्स आणि एक वेलच्या एक सिस्टम सांगितला होता ज्याच्यामध्ये वेलमधनं अंडरग्राऊंड पाईप आपली खाडीपर्यंत जाणार आहे. आपण त्याचा एक भाग म्हणून नाले सफाई तर आपला चालू आहे, दुसरा भाग म्हणून आता निले मोरेच्या होल्डिंग पॉन्डसाठी जे अगोदर जे सांगितलं ते आपण प्रस्ताव यावेळेस मूव्ह केलेला आहे आणि होपफुली यावर्षी त्याचा अप्रुव्हल होऊन त्याच्यामध्ये काम सुरू होणार आहे. निधी आला नाहीये, आपण ते आपत्ती व्यवस्थापन मध्ये पाठवला आहे, आपण ते UCF मध्ये अर्बन चॅलेंज मध्येही पाठवलेलं आहे. तर 2-3 सोर्सेस मध्ये आपण ट्राय करत आहे, कुठेतरी आपल्याला यश मिळेल त्याच्या माध्यमातून आपण 25 ची डेडलाईन सगळी एजन्सी, त्याच्यामध्ये हायवे पण आहे आणि रेल्वे पण आहे. हायवे पण काही काम करत आहे, रेल्वे पण काम करत आहे. ते आपल्या त्या स्मशानभूमीच्या तिथे पण वस्तीच्या तिथे पण त्यांनी भरण केलेलं आहे. तर 25 मे ची आपण डेडलाईन दिली की ज्यांनी जे काम आहे ते तुम्ही फिनिश करा. आणि एक गोष्टी मी अगोदर विसरून गेला, ती पॅचवर्कचे काम आपले उद्यापासून सुरू होणार आहे. त्याच्यामध्ये आपण सगळे जे पण शहरामध्ये प्रोजेक्ट्सच्या माध्यमातून जे पण खोदकाम केलेलं आहे, काही ठिकाणी डेब्री आहे, लोकांना भीती आहे की पाऊस आला आणि हे क्लिअर नाही झालं तर पूर्ण चिखल होणार आहे, तर ते उद्या परवापासून आपण ते पॅचवर्कचं काम सुरू